आपण जेव्हा एखादं छानसं झाड लावतो, आपण अपेक्षित करतो का, की त्या झाडाने लगेच फळं आणि फुलं द्यायला हवीत? नाही. आपण काही काळ जाऊ देतो. ते झाड वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशनना फेस करतं आणि मग काही वेळ गेल्यानंतर ते झाड आपल्याला फळं आणि फुलं देतं. एक्झॅक्टली आपल्यासोबत पण हेच होत असतं. आपण स्वतःसाठी काहीतरी गोल ठरवतो, काहीतरी टार्गेट देतो आणि ते टार्गेट अचीव्ह होईपर्यंत काही वेळ हा जाऊ द्यावा लागतो. त्या वेळेमध्ये आपले विचार कसे आहेत? आपली कष्ट करण्याची तयारी आहे की नाही? आपला माइंडसेट काय आहे? किंवा आपला ॲटिट्यूड कसा आहे? हे पाहणं खूप गरजेचं असतं आणि हे म्हणजेच आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी असते. मग पर्सनॅलिटी जर चेंज व्हायची असेल, तर काही काळ हा जावा लागतो आणि त्या काळामध्ये पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे जर तुम्ही स्वतःसाठी टार्गेट ठरवलं असेल आणि कष्ट करत असाल, तर गिव्ह अप न करता थोडासा पेशन्स ठेवला, तर नक्कीच तुम्हाला अपेक्षित असणारे परिणाम नक्की मिळणार आहेत. त्यामुळे प्रयत्न करणं सोडू नका. यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.